कार्यक्रमात आपल्यासोबत उपस्थित देशाचे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल श्री जी.सी. मुर्मू जी, डेप्युटी सीएजी परवीन मेहता जी, या महत्त्वपूर्ण संस्थेच्या माध्यमातून देशाच्या सेवेसाठी समर्पित सर्व सदस्य आणि उपस्थित बंधू भगिनींना लेखापरीक्षण दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ऑडिट डे की हार्दिक शुभकामनाएं। कॅग ही एक संस्था म्हणून केवळ देशाच्या खात्यांच्या हिशोबाची तपासणीच करत नाही, तर उत्पादकता, कार्यक्षमतेत मूल्यवर्धन देखील करते। प्रोडक्टिविटी में, एफिशिएंसी में वैल्यू एडिशन भी करता है। इसलिए म्हणूनच ऑडिट डे आणि त्याच्याशी संबंधित कार्यक्रम या प्रसंगी आमचे विचार मंथन, आमच्या सुधारणांचा आणि सुधारक कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे। मी तुम्हा सर्वांचे तुमच्या निष्ठेबद्दल, कॅगची प्रासंगिकता आणि प्रतिष्ठेला सातत्याने नवी दिशा दिल्याबद्दल अभिनंदन करतो। मित्रांनो, अशा फारच कमी संस्था असतात ज्या काळ पुढे सरकत असताना अधिक बळकट होत जातात, अधिक प्रगल्भ होत राहतात आणि अधिक उपयुक्त होत राहतात। अनेक संस्थांची निर्मिती होते, 3 दशके, 4 दशके, 5 दशके उलटून जाता जाता परिस्थिती इतकी बदलते की त्या कधी कधी आपले महत्त्व गमावून बसतात। पण कॅगच्या बाबतीत आपण हे म्हणू शकतो की इतक्या वर्षांनंतरही ही संस्था म्हणजे स्वतःच एक खूप मोठा वारसा आहे, खूप मोठा ठेवा आहे आणि प्रत्येक पिढीला हा ठेवा सांभाळायचा आहे, तिला सावरायचे आहे, सजवायचे आहे आणि भावी काळातील पिढ्यांसाठी अधिक उपयुक्त बनवून तिला संक्रमित करायचे, वहन करायचे आहे। आणि ही एक खूप मोठी जबाबदारी देखील आहे असे मला वाटते। मित्रांनो, गेल्या वेळी मी जेव्हा येथे आलो होतो तेव्हा तुम्हा सर्वांशी भेट झाली होती। त्यावेळी आपण महात्मा गांधीजींची 150वी जयंती साजरी करत होतो। त्या कार्यक्रमात बापूंच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले होते आणि आज ज्यावेळी ऑडिट दिवसाचा हा महत्त्वाचा कार्यक्रम होत आहे, त्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमृत महोत्सव साजरा करत आहे। आज आपल्याला देशाच्या अखंडतेचे नायक सरदार पटेलजींच्या प्रतिमेचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले आहे। गांधीजी असोत, सरदार पटेल असोत किंवा मग बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्र निर्मितीमध्ये या सर्वांचे योगदान कॅगसाठी, आपल्या सर्वांसाठी, कोटी कोटी देशवासियांसाठी खूप मोठी प्रेरणा आहेत। देशासाठी मोठी लक्ष्ये कशा प्रकारे निर्धारित केली जातात, त्यांना कशा प्रकारे साध्य केले जाते,
कैसे कशा प्रकारे व्यवस्था में व्यवस्थेमध्ये परिवर्तन लाया, परिवर्तन आणले जाते इन याची महान खूप व्यक्तित्वों मोठी की शिकवण जीवनगाथा या महान व्यक्तिमत्वांच्या जीवनगाथा हमें बहुत आपल्याला कुछ देत सिखाती असतात. है. साथियों, मित्रांनो, एक समय था एक काळ होता जब देश ज्यावेळी लेखापरीक्षणाकडे एका शंकेने, एका भीतीने आशंका पाहिले जात होते. एक कॅग भय के विरुद्ध साथ सरकार. देखा जाता था. सीएजी बनाम सरकार ही आपल्या हमारी व्यवस्थेची व्यवस्था की सामान्य विचारसरणी एक बनली सामान्य होती. सोच बन गई थी. और कभी-कभी आणि तो कधी ये कधी भी तर होता असेही था, होत असायचे की सरकारी कर्मचारी बाबू असे लोग आहेत, ऐसे हैं, असेच काहीतरी करतात. ऐसा ही देते हैं. बाबुओं को सरकारी लगता था कर्मचाऱ्यांना CAG वाटायचे वाले ऐसे की ही हैं कॅगवाले असेच आहेत, कि हर चीज त्यांना में प्रत्येक उनको गोष्टीत काही त्रुटी दिसत असते. दोष भी नजर आता है. हर एक की प्रत्येकाचे अपनी-अपनी आपले काही ना काही असायचे. बात. लेकिन पण आज ही मानसिकता बदलण्यात आली आहे. इस आज मानसिकता लेखापरीक्षणाला को बदला गया है. मूल्यवर्धनाचा एक महत्वाचा भाग समजले जाऊ लागले वैल्यू आहे. एडिशन का अहम हिस्सा माना जा रहा है. सरकार के सरकारच्या कामकाज का कामकाजाचे आकलन करते करत समय असताना CAG कॅगकडे के पास एक बाह्य दृष्टिकोन असतो, आउटसाइडर जी त्यांची व्यू जमेची पॉइंट का बाजू आहे. एडवांटेज होता है. आप जो कुछ हमें तुम्ही बताते जे काही आम्हाला सांगता हैं, उससे हम त्याद्वारे आम्ही नियोजनबद्ध सुधारणा करतो. सिस्टमैटिक इम्प्रूवमेंट्स करते हैं. उससे हम अपने या लिए सूचनांना आम्ही एक सहकार्याच्या सहयोग के दृष्टिकोनातून तौर पर पाहतो. देखते हैं. मुझे लंबे अरसे मला प्रदीर्घ काळ सरकारांचे नेतृत्व करण्याचे सरकारों का भाग्य नेतृत्व लाभले आहे. करने का सौभाग्य मिला है. मैं जब गुजरात में ज्यावेळी मुख्यमंत्री था, मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तब भी त्यावेळी देखील अपने अधिकारियों मी से आमच्या कहता था, अधिकाऱ्यांना सांगायचो और आणि भी आज यही देखील कहता हेच हूं. सांगतो. CAG कॅग कडून में जी जो कागदपत्रे document और आणि data आकडेवारी मांगे मागितली जाते जाते हैं, वो तो ती आप अगदी जरूर आवर्जून दीजिए. द्या. आपल्या अपने कामाशी काम से संबंधित जुड़ी इतर दूसरी फायली देखील फाइल्स त्यांना भी द्या. उन्हें दीजिए. इससे यामुळे आपल्यासाठी लिए अधिक चांगले काम करण्याचा और मार्ग बेहतर तयार होतो. काम करने का स्कोप तैयार होता है. हमारा आपले self आत्मपरीक्षणाचे assessment का काम आसान हो अतिशय जाता सोपे है. होते. साथियों, मित्रांनो, शुचिता आणि पारदर्शकता हमारे आपल्या वैयक्तिक व्यक्तिगत जीवनात जीवन असो में हो या सरकार में, किंवा सरकारमध्ये असो, ये हमारे लिए आपल्यासाठी आपले मनोधैर्य सबसे उंचावणारे बड़े moral हे कारक booster आहेत. होते हैं. उदाहरण याचे के तौर उदाहरण पर पाहायचे झाले तर पहले आपल्या देश के देशाच्या बैंकिंग बँकिंग क्षेत्रात सेक्टर में ट्रांसपरेंसी पारदर्शकतेच्या की कमी के अभावामुळे चलते तरह-तरह वेगवेगळ्या की पद्धतींचा practices अवलंब होत चलती. असायचा. परिणाम याचा ये हुआ परिणाम असा झाला की कि बँकांची बैंकों थकीत के कर्जे वाढत NPS गेली बढ़ते गए. आणि NPS थकीत को कर्जांना गालीच्या खाली मार्केट के झाकण्याची नीचे कवर करने जी का कामे जो पूर्वी कार्य झाली पहले के समय किया गया, त्याच्याविषयी बहुतेक माझ्यापेक्षा वो शायद जास्त मुझसे ज्यादा तुमच्याकडे आप माहिती लोग आहे. जानते हैं. लेकिन हमने पण आम्ही संपूर्ण प्रामाणिकतेने पूरी ईमानदारी के मागच्या साथ सरकारांचे सत्य, जी काही स्थिती होती पिछली सरकारों ती का देशाच्या सच, समोर खुली केली. जो भी स्थिति थी, देश के सामने खुल करके रख दी. हम आपल्याला समस्या लक्षात आल्या समस्याओं को तरच पहचानेंगे, आपण त्यावरील तोडगा शोधू तभी शकतो. तो समाधान तलाश कर पाएंगे. इसी तरह याच प्रकारे आपकी तरफ से fiscal आपल्याकडून deficit को वित्तीय लेकर तुटी संदर्भात सरकारी सरकारी खर्चाविषयी खर्चों को लेकर सातत्याने इशारे दिले जात असायचे. लगातार आगाह किया जाता था. हमने आम्ही या चिंतांचा आपके सकारात्मक concerns को पद्धतीने विचार केला. सकारात्मक तरीके से लिया. वापरात नसलेल्या और आणि underused प्रमाणापेक्षा elements कमी को वापर झालेल्या घटकांचे मुद्रीकरण monetize करण्याचे करने के साहसी धाडसी निर्णय निर्णय घेतले. आज आज या निर्णयांच्या परिणामांमुळे पुन्हा एकदा वेगवान होणाऱ्या अर्थव्यवस्थेची चर्चा संपूर्ण जगात होत आहे. जिसकी चर्चा पूरी दुनिया में हो रही है, उसका स्वागत तिचा सम्मान हो मान सन्मान होत आहे. सीएजी में जब कॅग मध्ये ज्यावेळी याचे आप व्यापक इनका स्वरूपात व्यापक आकलन होईल आकलन करेंगे, त्यावेळी मला मुझे असं लगता वाटते है की असे इन अनेक पैलू फैसलों पाहायला के मिळतील जे कई कधी कधी ऐसे पहलू तज्ज्ञांकडूनही सामने दुर्लक्षित होत आएंगे असतात.
जो कभी-कभी विशेषज्ञों से भी छूट जाते हैं। साथियों, मित्रांनो, आज हम आज आपण अशी व्यवस्था तयार करत आहोत ज्यामध्ये जुना विचार आहे, जो पुरानी सोच है, सरकार सर्वम, सरकार सर्वम, सरकार जानम, सरकार ज्ञानम, सरकार ग्रहणम, हा जुना विचार पुरानी बदलण्याचा सोच को आम्ही निर्धार केला आहे हमने बदलने का तय कर लिया और उसका परिणाम आणि त्याचा सरकार का परिणाम म्हणून दखल भी कम हो सरकारचा रहा है हस्तक्षेप देखील कमी होत आहे और आपका काम भी आणि आसान तुमचे हो। काम देखील सोपे होत आहे। मिनिमम मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स, कॉन्टॅक्टलेस कस्टम्स, ऑटोमॅटिक रिन्युअल्स, फेसलेस असेसमेंट्स, सर्व्हिस डिलिव्हरीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन्स, या सर्व रिफॉर्म्समुळे सरकारचा अनावश्यक हस्तक्षेप संपुष्टात आला आहे। व्यवस्थेमध्ये जेव्हा ही पारदर्शकता येते तेव्हा परिणाम देखील अतिशय सुस्पष्टपणे दिसू लागतात। साफ साफ दिखाई देने लगते हैं। आज भारत पूरी संपूर्ण दुनिया जगात में सर्वात तीसरा मोठी सबसे तिसरी बड़ा स्टार्टअप इकोसिस्टम बनला आहे। स्टार्टअप इकोसिस्टम बन चुका है। आज 50 से हून जास्त ज्यादा भारतीय युनिकॉर्न उभे राहिले आहेत। हमारे भारतीय यूनिकॉर्न खड़े हो चुके हैं। हमारे आपल्या IITs आज आज चौथ्या सर्वात मोठ्या युनिकॉर्न निर्माता म्हणून उदयाला आले आहेत। बनकर उभरे हैं। मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्सच्या या अभियानात तुम्हा सर्वांना देशाच्या प्रत्येक संस्थेला सहभागी व्हायचे आहे, ओनरशिप घ्यायची आहे, को ट्रॅव्हलर म्हणून वाटचाल करायची आहे। आपल्या प्रत्येक घटनात्मक संस्थेसाठी हा अमृत काळातील संकल्प 2047 मध्ये ज्यावेळी भारत शतक महोत्सव साजरा करेल त्यावेळी देशाला खूप मोठ्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य म्हणून उपयोगी ठरेल। मित्रांनो, अनेक दशकांपासून आपल्या देशात कॅगची ओळख सरकारी फाईल आणि चोपड्यांमध्ये डोके खुपसून बसलेली संस्था म्हणून निर्माण झाली आहे। माथापच्ची करने वाली संस्था के तौर पर रही है। कॅगशी संबंधित लोकांची हीच प्रतिमा तयार झाली होती और इसका जिक्र मैंने आणि याचा उल्लेख मी 2019 मध्ये ज्यावेळी मी तुमच्या कार्यक्रमात आलो होतो तेव्हा केला होता। तुम्ही अतिशय वेगाने परिवर्तन घडवून आणत आहात, प्रक्रिया आधुनिक करत आहात, याचा मला अतिशय आनंद होत आहे। आज तुम्ही ॲडव्हान्स एनालिटिक्स टूलचा वापर करत आहात, जिओ स्पेशल डेटा आणि सॅटेलाइट इमेजरीचा वापर करत आहात। या नवोन्मेषाचा वापर आपल्या संसाधनांमध्येही झाला पाहिजे आणि आपल्या कार्यपद्धतीमध्येही झाला पाहिजे। कार्यशैली में भी होना चाहिए। मुझे बताया मला गया सांगण्यात आले आहे कि की तुम्ही प्राथमिक निष्कर्ष लेखा परीक्षणापूर्वीच फील्ड ऑडिट विभागांबरोबर सामायिक करायला सुरुवात केली आहे। तैयार करना शुरू किया है। ही एक उत्तम पद्धत आहे। जब आप जेव्हा तुम्ही हे प्राथमिक निष्कर्ष तुमच्या वास्तविक अभ्यासात समाविष्ट कराल कंबाइन करेंगे तेव्हा त्याचे अधिक चांगले परिणाम दिसून येतील। और भी अच्छे निकलेंगे। त्याचप्रमाणे मैंने मी आपको तुम्हाला सुझाव सुचवले दिया होते था की तुम्ही आप कार्यालयामधून ऑफिस से बाहेर पडून बाहर लेखा परीक्षक आणि ऑडिटर्स हितधारकांना और भेटा। स्टेकहोल्डर से मिले। तुम्ही आपने इस ही सुझाव सूचना को स्वीकार स्वीकारली। किया है। पिछले साल गेल्या फरवरी वर्षी में फेब्रुवारी CAG महिन्यात के सीनियर कॅगचे ऑफिसर्स वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयाच्या और मिनिस्ट्री सचिवांनी के एक सेक्रेटरी चर्चासत्र ने एक देखील सेमिनार आयोजित किया केले था। होते। मैं इन या प्रयासों की प्रयत्नांची सराहना मी करता हूं। प्रशंसा करतो।
और उम्मीद आणि करता आशा व्यक्त करतो कि ये की हे उपक्रम सिलसिला केवळ सेमिनार चर्चासत्रांपुरतेच नहीं, मर्यादित राहणार नाहीत. ये CAG हे कॅग आणि और विभागांमधील विभागों के भागीदारीत बीच प्रगती पार्टनरशिप करण्याचे में माध्यम प्रोग्रेस बनेल. करने का माध्यम बनेगा. जब मैं सुनता हूं जेव्हा मी हे ऐकतो की कि एका एक ग्रामपंचायतीच्या ग्राम महिला पंचायत की प्रमुखाला महिला प्रधान को आपने तुम्ही इस या प्रक्रिया में प्रक्रियेत शामिल सहभागी किया करून है, घेतले आहे, तो हम ही सबके लिए आम्हा सर्वांसाठी एक अभिमानाची गर्व की बाब बात आहे है की आज कि आज हमारी आपल्या संस्था संस्थाएं इस अशा तरह प्रकारच्या के खुल्या ओपन वातावरणात सर्वांच्या एनवायरनमेंट सहभागाने में जमीन काम से करत आहेत. जुड़कर काम कर रही है. ये ही इवोल्यूशन, क्रांती, ये हे अनुभव कॅगला CAG को और आणि उसके त्याचबरोबर साथ-साथ आपल्या हमारी लेखा परीक्षण ऑडिटिंग यंत्रणेला मेकॅनिझम को एका नव्या उंचीवर एक घेऊन नई जाईल. ऊंचाई तक लेकर जाएंगे. जितनी जेवढी मजबूत strong आणि और वैज्ञानिक जितनी आपले लेखा scientific परीक्षण हमारी होईल, ऑडिटिंग होगी, उतनी तेवढीच ही हमारी आपली व्यवस्था व्यवस्थाएं पारदर्शक ट्रांसपेरेंट आणि मजबूत और होईल. मजबूत होगी. साथियों, मित्रांनो, कोरोनाच्या कोरोनाच्या कठीण काळात देखील कॅगने किती तन्मयतेने काम केले याची माहिती मला मिळत असते. इसकी जानकारी आणि आता काही मुझे गोष्टी मिलती रही है. मुर्मूजी यांच्याकडून देखील ऐकायला मिळाल्या. मुर्मू जी से भी सुनने को मिली. दुनिया के दूसरे जगातील बड़े अन्य मोठ्या देशों से देशांमधून होती हुई कोरोनाची की लाट लहर आपल्याकडे पोहोचली. हमारे यहाँ पहुंची थी. इतनी बड़ी आबादी की आपल्यासमोर हमारे सामने, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे आव्हान होते. सीमित मर्यादित संसाधनों का संसाधनाचा दबाव आपला हमारे आरोग्य हेल्थ कर्मचाऱ्यांवर वर्कर्स होता. मात्र लेकिन देशाने देश ने उपचारांपासून ते इलाज से बचावापर्यंत लेकर बचाव तक प्रत्येक आघाडीवर युद्ध पातळीवर हर काम फ्रंट केले. पर युद्ध स्तर पर काम किया. बड़े-बड़े मोठमोठ्या देशों के देशांकडे पास अगर व्यापक संसाधने होती, संसाधन थे, तो तर हमारे आपल्याकडे पास अतुलनीय सामाजिक शक्ती अतुलनीय होती. सामाजिक शक्ती थी. मुझे बताया मला गया सांगण्यात आले आहे कि की CAG कॅगने ने भी देखील अपने आपल्या दायित्वाच्या दायित्वों से पुढे जाऊन आगे बढ़कर सामान्य जनतेला लसीकरणात मदत केली आम आहे. जनता को याच वैक्सीनेशन में भावनेने भी मदद की. देशातील प्रत्येक संस्था, इसी स्पिरिट के प्रत्येक साथ देशवासी देश आपले की हर कर्तव्य संस्था, बजावत होता. हर देशवासी अपने कर्तव्य के पालन में जुटा हुआ था. हमने ये नहीं आपण हे देखा पाहिले नाही कि की हमारा आपले काम क्या काय आहे. है. हमने ये देखा कि हम क्या कर आपण हे पाहिले की आपण काय करू शकतो. सकते. इसलिए म्हणूनच सदी की शतकातील ये ही सर्वात सबसे मोठी बड़ी महामारी महामारी जितकी आव्हानात्मक होती, जितनी चुनौतीपूर्ण थी, तेवढीच उतनी तिच्या ही विरोधात देशाची लड़ाई देखील इसके असाधारण खिलाफ होती. देश की लड़ाई भी असाधारण रही है. आज हम आज दुनिया आपण का जगातील सबसे सर्वात बड़ा मोठा वैक्सीनेशन लसीकरण प्रोग्राम कार्यक्रम भी चला राबवत रहे हैं. आहोत. कुछ सप्ताह पहले काही आठवड्यांपूर्वी देशाने देश 100 ने कोटी लसींच्या मात्रांचा 100 टप्पा पार केला. करोड़ वैक्सीन डोज का पड़ाव पार किया है. मैं चाहूंगा मला वाटते कि अपने की आपल्या दैनंदिन कामकाजाबरोबरच CAG कॅगने महामारी विरोधात देशाच्या लढाई दरम्यान के दौरान जो ज्या चांगल्या अच्छी पद्धती practices विकसित develop झाल्या हुई आहेत है, त्यांचा उनका अभ्यास अध्ययन करावा. करें. देश ने देशाने इससे जो यामधून कुछ जे नया काही सीखा, नवीन शिकले, नया अपनाया, नवीन स्वीकारले, जो जे systematic नियोजनबद्ध learning अभ्यास हुई, केला, तो वो भविष्यात भविष्य में global जगातील good सर्वोत्तम practices पद्धती बनने में बनण्यात मदद देखील मदत करतील. दुनिया को जगाला भविष्यातील भावी महामारींविरोधात महामारियों से लढण्यासाठी लढने के लिए तयार करतील, बळ देतील. तैयार करेगी, मजबूती देगी. साथियों, पुराने मित्रांनो, समय में जुन्या काळी माहिती कथांच्या माध्यमातून प्रसारित व्हायची. इन्फॉर्मेशन स्टोरीज के लिए कथांच्या प्रसारित माध्यमातूनच इतिहास लिहिला जायचा. कहानियों के मात्र जरिए आज ही इतिहास 21व्या शतकात डेटा हीच लेकिन माहिती आज आहे. 21वीं आणि सदी आगामी में काळात आपला डेटा इतिहास ही देखील डेटाच्या माध्यमातून information है. पाहिला आणि समजावून घेतला आने जाईल. वाले समय में हमारी हिस्ट्री भी डेटा के जरिए देखी और समझी जाएगी. In भविष्यात future, डेटाचे इतिहासावर वर्चस्व data राहील. will be dictating the history.
और बात आणि जब जेव्हा डेटा डेटा और उसके आणि assessment त्याच्या की होती है, मूल्यमापनाबद्दल बोलले जाते तो मैं तेव्हा समझता हूं तुमच्यापेक्षा आपसे श्रेष्ठ बढ़कर के कोई मास्टर कुणीही नहीं नाही. है इसका. इसलिए म्हणूनच आज आज स्वातंत्र्याच्या आझादी के अमृत अमृत महोत्सवात देश जो देश प्रयास जे कर प्रयत्न करत आहे, जिन जी लक्ष्यों उद्दिष्ट को घेऊन लेकर पुढे आगे मार्गक्रमण बढ़ा, करत आहे, भविष्य में भविष्यात जब देश जेव्हा के इन देशाच्या प्रयासों का या प्रयत्नांचे या इस कालखंडाचे कालखंड का आकलन किया मूल्यमापन जाएगा, केले जाईल, तो आपका तेव्हा काम, तुमचे काम, तुमचे आपके दस्तावेज दस्तावेज त्याचा एक प्रामाणिक उसका आधार बनतील. एक प्रामाणिक आधार बनेंगे. जसे आज आपण आपल्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित इतिहास पाहतो, त्यापासून प्रेरणा घेतो, तसेच जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल, 100 साल पूरे करेगा, तो आप तेव्हा तुमचे आजचे अभ्यासाचे निष्कर्ष त्यावेळी भारतासाठी आपल्या इतिहासात डोकावून पाहण्याचे, त्यापासून शिकण्याचे माध्यम बनू शकतात. सीखने का जरिया बन सकती है. मित्रांनो, आज देश ऐसे अशी कितने ही कितीतरी काम कामे कर करीत रहा आहे, है, जो जी अपने अनपेक्षित आप देखील में आहेत आणि अप्रत्याशित अभूतपूर्व भी देखील हैं आहेत. और अभूतपूर्व भी है. दुनिया के सबसे बड़े वैक्सीनेशन अभियान का जिक्र अभी जब मैं आत्ताच आपसे एक उदाहरण तुम्हाला के तौर पर उदाहरण कर रहा था, म्हणून मी जगातील सर्वात मोठ्या इसी तरह लसीकरण अभियानाचा उल्लेख आप केला होता. अनेक संकल्पों त्याचप्रमाणे में लगे हुए अनेक देशवासियों के संकल्पांमधील देशवासियांचे कितनेही प्रयासों कितीतरी को देख प्रयत्न सकते हैं. तुम्हाला पाहायला मिळतील. कुछ काही साल वर्षांपूर्वी पहले तक हम सरकारी आपण सरकारी खातों में खात्यांमध्ये लाखो लाखों कोट्यावधींचा करोड़ का हिशोब तर हिसाब करत किताब होतो, तो करते थे. लेकिन सच्चाई मात्र ये भी थी, सत्यस्थिती ही देखील होती देश के की करोड़ों देशातील नागरिकों के कोट्यावधी पास नागरिकांजवळ अपना स्वतःचे बैंक बँक खाते अकाउंट देखील तक नव्हते. नहीं था. कितने ही कितीतरी परिवार कुटुंबे ऐसे अशी होती जिनके पास ज्यांच्याकडे राहण्यासाठी रहने स्वतःचे के लिए अपना घर नव्हते, नहीं था. डोक्यावर सर के ऊपर पक्के पक्की छत छत नव्हते. नहीं थी. पीने के पिण्याच्या पानी की पाण्याची सुविधा हो, सुविधा, बिजली का वीज कनेक्शन जोडणी, हो, घर में घरात शौचालय, हो, गरीबांना गरिबांना गरीब को उपचारांची इलाज की सुविधा, हो. हमारे या ही मूलभूत देश के गरजा करोड़ों लोगों के लिए आपल्याच देशातील कोट्यावधी बुनियादी लोकांसाठी जरूरतें ऐशो आरामाच्या सुविधा होत्या. लग्जरी हुआ करती थी. लेकिन आज मात्र आज ही परिस्थिती ये बदलली आहे परिस्थिति बदली है और आणि तेजी वेगाने से बदल भी बदलतही रही आहे. है. देश देश अगर इस आज या मुकाम तक टप्प्यावर पहुंचा पोहोचला आहे, तो त्यामागे इसके पीछे कितीतरी देशवासियांची कितने ही अथक मेहनत आहे. देशवासियों की दिन रात की मेहनत है. त्यांचे उनका कितना कितीतरी परिश्रम इसके यामागे पीछे आहेत. लगा है. हमारे हेल्थ आपले सेक्टर के आरोग्य लोग क्षेत्रातील लोक असतील, हो, बँकिंग क्षेत्रातील सेक्टर के लोक हो, असतील, सरकारी सरकारी विभाग विभागों और आणि प्रशासन के प्रशासनातील लोग हो, लोक असतील, या किंवा फिर मग हमारा प्राइवेट सेक्टर आपले हो, खासगी क्षेत्र इन असेल, सब ने या सर्वांनी एक अभूतपूर्व सामंजस्यासह के साथ असाधारण स्तरावर काम केले आहे. असाधारण स्तर पर काम किया है. तब तेव्हा जाकर कुठे गरीबाच्या दारी त्याचे गरीब की अधिकार चौखट पोहोचणे तक शक्य झाले आहे. उसके अधिकारों की डिलीवरी संभव हुई है. तब तेव्हा जाकर कुठे देशाच्या देश के विकासाला विकास को ये ही गति गती हासिल हुई. प्राप्त झाली आहे. मित्रांनो, समाज समाजात में या इन निर्णयांचा फैसलों का परिणाम असर इतका इतना व्यापक होतो होता है कि की उन्हें आपण हम ते तभी तेव्हाच समझ समजू पाते शकतो हैं जब इस जेव्हा या दिशा में दिशेने केंद्रित focus अभ्यास studies केला की जाईल. जाए. CAG को कॅगने भी देखील देशाच्या या देश के इन प्रयत्नांचे, प्रयासों का या परिणामांचे इन परिणामों विश्लेषण का करायला हवे. आकलन करना चाहिए. ये हा लेखा लेखाजोखा जोखा देशाच्या सामूहिक देश प्रयत्नांचे के सामूहिक प्रकटीकरण असेल. प्रयासों का प्रकटीकरण होगा. देशाचे देश के सामर्थ्य सामर्थ्य आणि और उसके त्याच्या आत्मविश्वास का आत्मविश्वासाचे एक जीता एक जागता जिवंत डॉक्युमेंट दस्तावेज होगा. असेल. साथ ही त्याचबरोबर इससे या आने पुढच्या वाली सरकारांसाठी सरकारों के लिए कामकाज के कामकाजाच्या अधिक चांगल्या पद्धतींचा बेहतर तरीके शोध घेण्यात तलाशने हे की तुमचे दस्तावेज उपयुक्त ये आपके ठरतील. दस्तावेज काम आएंगे. मुझे मला पूर्ण भरोसा विश्वास आहे कि की देश के देशासाठी लिए तुमचे आपका योगदान योगदान अविरत सुरूच राहील. अनवरत जारी रहेगा. देश के देशाच्या विकास को विकासाला नई गति नवी देता रहेगा. गती देत राहील.
इसी याच विश्वास के विश्वासासह साथ तुम्हा सर्वांचे सभी का खूप खूप धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना आप सबको अनेक 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 शुभेच्छा. अनेक